Yes, very good morning, one and all. Today we are going to discuss about the concept of oversubscription of shares. What do you mean by oversubscription of shares? When company issue the shares and received the application more than the share wants to issue, it is called the oversubscription. मराठी मीडियमचे विद्यार्थी, ओव्हर सबस्क्रिप्शन कशाला म्हटलं जाईल? ज्या वेळेस कंपनीला जेवढे शेअर विकायचे आहे त्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले तर त्याला काय म्हणणार आहे? ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. ओके, बघा, company cannot issue the shares as per the provision of Companies Act. Company cannot issue the shares beyond its limit. ते त्यांच्या लिमिटच्या बाहेर शेअर विकू नाही शकत. जसं तुम्ही बघतात ना, आपण बेसिक पासून एक्झाम्पल घेतोय कॉलेजची ऍडमिशन. कॉलेजच्या ऍडमिशनला काय असतं? सपोज 100 ऍडमिशन अलाउड आहे, पण ते काय करतात? 120, 150 आंदो काय करतात? नॉन ग्रँट मध्ये, बरोबर ना? नॉन ग्रँट म्हणजे प्रायव्हेट मध्ये. बट कंपनीच्या केसमध्ये ऐसा नहीं चलता है. कंपनी के केस में कंपनीला बाउंड्री लिमिट दिलेली आहे. जेवढे शेअर इश्यू करायचे आहेत ना तेवढेच इश्यू करू शकतात. मग एक्स्ट्रा आलेल्या ऍप्लिकेशनचं काय ते आपल्याला या कॉन्सेप्ट मध्ये बघायचंय. सगळ्यात अगोदर तर कॉन्सेप्टचं नाव काय सर? ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन. सर, ओव्हर सबस्क्रिप्शन कधी म्हटलं जाईल? ज्या वेळेस तुमचे कंपनीने मागवलेले इन्व्हायटेड ऍप्लिकेशन पेक्षा कंपनीला रिसीव्ड झालेले ऍप्लिकेशन जास्त असतील. मीन्स ऍप्लिकेशन रिसीव्ड आर मोर दॅन द इन्व्हायटेड ऍप्लिकेशन, इट इज कॉल्ड ओव्हर सबस्क्रिप्शन. समजलंय? ओके, आता केअरफुली लक्ष द्या. ओव्हर सबस्क्रिप्शन वाल्या कॉन्सेप्ट मध्ये ऑनलाईन स्टोन, आय होप माझा आवाज क्लिअर आहे. हा, जस्ट अ मिनिट. ओव्हर सबस्क्रिप्शन वाल्या कॉन्सेप्ट मध्ये ना तुम्हाला एक मिनट, मैं जो चीज ढूंढ रहा हूँ वो कहाँ पे है? ठीक है, लेट इट गो. ओव्हर सबस्क्रिप्शन, अगेन रिपीटिंग, ओव्हर सबस्क्रिप्शन मीन्स व्हॉट? कंपनीला जेवढे शेअर विकायचे त्यापेक्षा कंपनीला जास्त ऍप्लिकेशन आले. आता याच्यासाठी कंपनीकडे दोन पर्याय आहेत. इथं दोन कॉन्सेप्ट आहे, केअरफुली. ओव्हर सबस्क्रिप्शनच्या केसमध्ये कंपनी जे एक्स्ट्रा ऍप्लिकेशन आले आहेत, म्हणजे ऑप्शन नंबर वन काय आहे? एक्स्ट्रा ऍप्लिकेशन्स जे आलेले आहेत त्याला कंपनी काय करणार आहेत? त्याला कंपनी करणार आहेत रिफंड. एक्स्ट्रा जो ऍप्लिकेशन आले ना, ऑप्शन क्रमांक 1, मी त्याला काय लिहिलेलं आहे? त्याला कंपनी काय करणार आहे? रिफंड. व्हाट डू यू मीन बाय रिफंड? एक्स्ट्रा एप्लीकेशनचे पैसे परत दे देना भैया. एडमिशन क्लोज, आपके एक्स्ट्रा एप्लीकेशन ले जाओ, पैसे ले जाओ, रिफंड. आर यू एग्री? आजच्या लेक्चर मध्ये आपण बेसिक हीच कॉन्सेप्ट शिकू. व्हाट डू यू मीन बाय रिफंड? रिफंड मीन्स those applications received beyond the issued capital, beyond the application invited. अशा ऍप्लिकेशन जे ऍप्लिकेशन तुमचे जास्त आलेले, जेवढे मागवले होते त्यापेक्षा जे जास्त आले ना, त्याला कंपनी काय म्हणते? पैसे आपके ले जाओ. मला सांगा, ऍज पर द बेसिक रूल एक्स्ट्रा पैसे परत करतोय तर काय होईल? ऍप्लिकेशन मध्ये रिजेक्ट करतोय तर कॅश अकाउंट डेबिट होईल का क्रेडिट होईल? कॅश अकाउंट डेबिट होईल का क्रेडिट होईल? डेबिट और क्रेडिट? क्रेडिट. वाय? रिफंड मीन्स पैसा वापस, कॅश गोज आउट, सो कॅश अकाउंट इज क्रेडिटेड. आर यू एग्री? सर, तर एंट्री काय होईल? एंट्री मी तुम्हाला काय म्हणतोय, हे एक्स्ट्रा ऍप्लिकेशन मध्ये रिफंड करायचं आहे ना, तर कोणत्या एंट्रीला? पहिले ती स्टेज लिहून देतोय. ऍप्लिकेशन मनी ज्या एंट्री मध्ये तुम्ही ट्रान्सफर करतात ना, त्या ट्रान्सफरच्या एंट्री मध्येच तुम्ही पैसे काय करणार आहेत? रिफंड करणार आहेत. ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरच्या एंट्री मध्येच रिफंड करणार आहेत. बघा, आता या एंट्री संदर्भात आहेत ना दोन व्ह्यू आहेत. एक व्ह्यू आहे टेक्स्टबुकचा आणि एक व्ह्यू आहे माझा. मी काय करतो, मी क्वेश्चन आपण ज्या वेने टॉपिक शिकलोय
आपण एंट्र्या वाढवत नाहीये, आपण जी ऑलरेडी एंट्री आहे त्याच्यातच ऍडजस्ट करतोय. तर म्हणून मी जो माझा व्ह्यू आहे पहिले तो एक्सप्लेन करतो आणि एक क्वेश्चन बघितल्यानंतर मी टेक्स्टबुक काय करते ते दाखवतो. चलेगा? ओके सर, मी सिंपल काय करतो, ऍप्लिकेशन मनी कोणती एंट्री सांगतोय मी, ट्रान्सफरच्या एंट्री मध्ये मी रिफंड करणार आहे. म्हणजे आता इथं सीन बघा काय आहे, ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरची एंट्री हीच आहे का ट्रान्सफर एंट्री? अरे स्क्रीन दिसते ना ऑनलाईन स्टुडंट? जस्ट अ मिनिट. हा, स्क्रीन चालू आहे ना? या. सो ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरची जी एंट्री आहे ती ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरची एंट्री काय आहे? दिस इज द ट्रान्सफर एंट्री. आता सीन काय होईल, ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड होतील विथ अमाऊंट घेतोय मी. सपोज माझ्या कंपनीला 10,000 शेअर इश्यू करायचे होते, बट कंपनी रिसिव्ड द ऍप्लिकेशन फॉर 12,000. 10,000 शेअर इश्यू करायचे आहे, 12,000 ऍप्लिकेशन आले. किती एक्स्ट्रा ऍप्लिकेशन आले? 2,000 एक्स्ट्रा आहेत, बरोबर. तर मला रिसीव करताना तर कंप्लीट 12,000 प्रमाणे करावं लागेल ना, क्योंकि एट द टाइम ऑफ रिसीविंग मुझे थोड़ी पता है कितने आने वाले, मैं तो सिर्फ लेने का काम कर रहा हूं. आर यू एग्री? सो एट द टाइम ऑफ रिसीविंग मैं कितने रुपए से डेबिट करूंगा? 12,000. आर यू एग्री? एट द टाइम ऑफ रिसीविंग 12,000 से डेबिट करूंगा. बट अभी मेरे एप्लीकेशन की डेट क्लोज हो गई, लास्ट डेट क्लोज हो गया. आता मला अमाऊंट ट्रान्सफर करायची आहे, तर मी किती ट्रान्सफर करू शकतो? 10,000 की 12,000? 10,000. तर बघा शेअर कॅपिटलला माझे किती रुपयाप्रमाणे जातील? 10,000. येतो पक्का आहे. आणि पण ऍप्लिकेशनचा पैसा आलेला किती होता? 12. तो एक्स्ट्राचा 2,000. आताच तुम्ही काय बोलले, कॅश रिफंड करताय तो कॅश क्या होगा? क्रेडिट. आर यू एग्री? सो मतलब सर एप्लीकेशन ट्रांसफर की जो एंट्री है ना, वो एंट्री अपडेट हो गई. एंट्री क्या हुई? इक्विटी शेअर एप्लीकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल टू कॅश अकाउंट. इथं मी ब्रॅकेट मध्ये लिहितोय टू कॅश ब्रॅकेट मध्ये इफ अमाउंट रिफंडेड, जर अमाउंट रिफंड करावी लागली तर. आर यू एग्री? आर यू गेटिंग द सीन? म्हणजे माझा एंट्री नंबर 2 मध्ये बदल होतोय, सिर्फ सेकंड एंट्री में चेंज हो रहा है. ओके. पुढचा क्वेश्चन, पुढचा म्हणजे रिमेनिंग अलॉटमेंट, कॉल मनी, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल किती कॅल्क्युलेशन ने होईल? 10,000 की 12,000? 10,000. बिकॉज माझी कंपनी रेस्ट्रिक्टेड किती शेयर साठी है? 10,000. ओके. ये चीज मैं अभी आपको बता रहा हूं. जस्ट अ मिनट, क्या हो रहा है प्रॉब्लम? तुम्हाला माझी स्क्रीन दिसते ना ऑनलाईन स्टुडंट? ओके चलो सर, एक क्वेश्चन सोबत आपण जे काही मी आता डिस्कशन केलं ना ते विथ क्वेश्चन मी बोलतो, चलेगा? एवरीवन प्लीज कम एट पेज नंबर कितना है ये? पेज नंबर 320. पेज नंबर 320, क्वेश्चन नंबर 5. आर यू देयर? आर यू देयर? येस. क्वेश्चन काय आहे केअरफुली बघा. हा, Vaishali Limited issued 10,000 equity shares of rupees 10 each at par, payable rupees 3 on application, rupees 4 on allotment and rupees 3 on first and final call. यहां तक के मुझे बताओ कंपनी किती स्टेज मध्ये एंट्री करणार आहेत? 3 स्टेज मध्ये पैसे मागवते आहेत, तर एंट्री किती येतील? 6 एंट्री येतील. येतो शुअर आहे? व्हेरी गुड. ऍप्लिकेशनचे किती? 3. अलॉटमेंटचे किती रुपये? 4. आणि फर्स्ट कॉल किती आहे? 3. पूर्णच्या पूर्ण 10 रुपये येत आहेत का? शेअर इश्यूड ऍट पार, ऍट प्रीमियम और ऍट डिस्काउंट? ऍट पार. जेवढी भी इश्यू प्राइस तेवढीच फेस व्हॅल्यू आहे. व्हेरी गुड. केअरफुली आस्क, द कंपनी रिसिव्ड हाऊ मेनी ऍप्लिकेशन? हाऊ मेनी ऍप्लिकेशन रिसिव्ड?
15,000. Company wants to issue share 10,000, but the applications are received 15,000. So is this the case of full subscription, under subscription or over subscription? या केसला म्हणणार आहे ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन मीन्स 10,000 ऍप्लिकेशन मागवले होते कंपनीने, बट ऍप्लिकेशन आले किती? 15,000. तर एक्स्ट्रा किती आले आहेत? एव्हरीबडी गॉटिंग? एव्हरीबडी इज गेटिंग दिस? 5,000 एक्स्ट्रा ऍप्लिकेशन्स आर रिसिव्ड. 5,000 एक्स्ट्रा ऍप्लिकेशन येतं. काय डायरेक्टर्सने केले ते बघा. बिकॉज बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हॅव्हिंग द राइट. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रिजेक्टेड. रिजेक्टेड मतलब मना कर दिया, चले जाओ 5,000 लोगों. 5,000 लोग चले जाएंगे. रिजेक्टेड 5,000 एप्लीकेशन एंड अच्छा खाली आ जाएंगे क्या वो लोग? नहीं, उनको उनका पैसा देना पड़ेगा ना. एप्लीकेशन मनी वॉज रिफंडेड. देखो क्वेश्चन में स्पेसिफिक बोला आहे. क्वेश्चन मध्ये बोललं जातं की त्या 5,000 एक्स्ट्रा ऍप्लिकेशनचं करायचं काय. आपण जी सीन बघतोय अजून आपण पहिली केसच बघतोय की एक्स्ट्रा ऍप्लिकेशनचे पैसे परत देऊन टाका. उनको उनके पैसे वापस लौटा दो और उनको उनके घर पे भेज दो. ओके, ऑल द मनी वॉज ड्यूली रिसीव्ड. बचे लोगों का पैसा आ गया. क्लियर आहे? आता सगळ्यात पहिली एंट्री केअरफुली हा. सगळे जणांचा कंट्रोल आहे. सगळेजण माझ्यासोबत आहेत ना? ऑनलाइन स्टूडेंट तुम्ही पण कनेक्टेड आहेत? आई होप आप मेरे साथ कनेक्टेड हो एंड आपको अच्छे तरीके से सारी चीजें समझ रही है. ओके चलो सर, क्वेश्चन आपला असाच आहे. क्वेश्चन स्क्रीनलाच राहील. मी तुम्हाला सोल्युशन कसं येईल ते दाखवतोय. सगळ्यांचं लक्ष आहे ना? याला वरतीच टाकून देतो. याला विवोज सरांना पण वरती टाकून देतो. किती एंट्र्या बोलले रे भैया तुम्ही मला? 6 एंट्र्या. नक्की? कोणत्या कोणत्या स्टेज आहे? पहिली स्टेज काय येईल? पहिली स्टेज काय येते? ऍप्लिकेशन मनी रिसीव. मग ऍप्लिकेशन मनी. मग दुसरी एंट्री काय येते? अलॉटमेंट मनी रिसीव ड्यू. मग पहिले अलॉटमेंटला ड्यू होतं मग रिसीव होतं. कॉल मनी ड्यू. मग केअरफुली 6 एंट्र्या. ओके, काय आहे? क्वेश्चन नंबर 5. पेज नंबर किती आहे आपला? 320. इन द बुक्स ऑफ काय नाव आहे? इन द बुक्स ऑफ वैशाली कंपनी लिमिटेड. वैशाली कंपनी आहे का फक्त वैशाली लिमिटेड आहे? वैशाली लिमिटेड. एग्री? जर्नल एंट्रीज. आर यू एग्री? अभी केयरफुली सर माझे कॉलम्स फटाफट रेडी झालेले आहेत. आप लोगों के भी कॉलम्स रेडी हो गए होंगे आई होप. पहिले फोकस करा, समजण्यावरती फोकस करा. सगळ्यात पहिले वैशाली लिमिटेडने 10,000 शेअर इश्यू केले. ऍप्लिकेशनला किती रुपये घेते कंपनी? 3 रुपये. पण कंपनीला ऍप्लिकेशन किती आलेले आहेत? 15,000. तर ऍप्लिकेशन मनी रिसीव करण्याची फर्स्ट एंट्री 10,000 ने होईल का 15,000 ने? 15,000. बिकॉज कंपनी रिसीव्ड ऍप्लिकेशन टोटल 15,000 ना. सो फर्स्ट एंट्री 15,000 ने होईल, ना कि 10,000 ने. आर यू एग्री? वेरी गुड सर. फर्स्ट नंबर की एंट्री क्या होगी? कैश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट. कैश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट टू इक्विटी है का? इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट. आर यू एग्री? सर कैलकुलेशन आई एम अगेन रिपीटिंग. 15,000 into 3 how much rupees? 45,000. Are you agree? Narration being application being application money received on 15,000 application 15,000 application at the rate rupees 3 each. Are you agree? फर्स्ट एंट्री क्लियर आहे. फर्स्ट एंट्री कितीने झाली? 15,000 ने. बराबर. सेकंड एंट्री बी केअरफुल. सगळ्यांचं अटेन्शन बोर्डाकडे. ऑनलाईन स्टुडंट तुमचं लक्ष मोबाईल स्क्रीन कडे. राईट? कोणी आवाज दिला तर त्याला म्हणा थांब 5 मिनिटं, सर इम्पॉर्टंट सांगताय. इक्विटी शेअर ऍप्लिकेशनचा पैसा फर्स्ट एंट्री मध्ये क्रेडिट किती झालेला आहे? 45,000. तो कम्प्लिटली डेबिट होईल. तो कम्प्लिटली डेबिट होईल. इक्विटी
इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट 45,000 नाही, कारण तो तर कम्प्लीट डेबिट होईल ना, कारण तो पैसा आपल्याला पूर्ण ट्रान्सफर करावा लागेल. त्यातला टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट किती रुपये शेअर कॅपिटलला जातील, जेवढा कंपनीला ऑथोराइजली इश्यू करायचा आहे 10,000 मल्टिप्लाइड बाय 3 30,000. ओके. अँड इथं म्हटलेले होते ना, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स रिजेक्टेड 5,000 एप्लीकेशन एंड एप्लीकेशन मनी वाज रिफंडेड. ले जाओ भाई तुम्हारे पैसे. कितने एप्लीकेशन के 5,000 मल्टीप्लाइड बाय 3, सो कितने रुपए 15,000. राइट. सो डेबिट क्रेडिट क्या होगा, टू कैश ऑब्लिक बैंक अकाउंट. डेबिट काय को क्रेडिट 15,000. जम रहा है क्या. पक्का. एंट्री कडे बघून घ्या 10 सेकंद. बरोबर केली का सरांनी एंट्री. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन पूर्ण डेबिटने केले. टू शेअर कॅपिटल जेवढे शेअर इश्यू करायचे तेवढ्याने 30,000 ने, एंड टू कॅश बैंक 15,000. आर यू एग्री भैया. सॉर्टेड, एकदम सॉर्टेड है. अच्छा, नरेशन देखो क्या है. बीइंग नरेशन थोड़ा अभी चेंज होगा क्योंकि हम रिफंड भी कर रहे हैं, वो भी मेंशन करना पड़ेगा. नहीं तो अपना क्या सिंपल नरेशन क्या आता था, बीइंग एप्लीकेशन मनी ट्रांसफर, यहां तक तो आता ही था. इसके आगे ऑन कितने शेयर 10,000 शेयर. 10,000, एक मिनट, बीइंग एप्लीकेशन मनी ट्रांसफर ऑन 10,000 क्या शेयर्स एंड ऑन 5,000 on 5,000 share money refunded. on 5,000 shares बोलो या एप्लीकेशन बोलो. मैं यहाँ पे एप्लीकेशन वर्ड कर लेता हूँ. on 5,000 एप्लीकेशन मनी रिफंडेड. आर यू एग्री. काय केलं, 10,000 शेअरचा पैसा ट्रान्सफर केला शेअर कॅपिटलला आणि 5,000 शेअरचा पैसा रिफंड केला. क्लियर है. पक्का मेथड समझ ली है. अच्छा सर, टेक्स्ट बुक वाले क्या करते हैं, ये एंट्री को देख लो. टेक्स्ट बुक वाले ये एंट्री को दो पार्ट में करते हैं. फर्स्ट पार्ट क्या करेंगे, वो 10,000 का पैसा कैपिटल में डालेंगे और 5,000 के पैसे की सेपरेट एंट्री करेंगे इमीडिएटली आपके कंप्यूटर स्क्रीन पे. ये देखो उन्होंने क्या किया. इक्विटी शेयर एप्लीकेशन अकाउंट डेबिट टू शेयर कैपिटल 30,000 मीन्स कौन सा 10,000 इंटू 3. 10,000 इंटू 3 बराबर है क्या, यस और नो. एंड सेपरेट एंट्री करणार इक्विटी शेअर एप्लीकेशन अकाउंट डेबिट टू बँक. बरोबर. 5,000 शेअरचा रिफंड केला. पण मी काय म्हणतो, आपली मेथड इझी ना, कारण आपले जे बेसिक है उसको रूल में कहीं पे छेड़ा नहीं है. मैंने सिंपल क्या रखा है, एक स्टेज 2 एंट्र्या, ऍप्लिकेशनची स्टेज 2च एंट्र्या. मी तिसरी एंट्री टाकलीच नाही. मग विद्यार्थी कन्फ्यूज व्हायलाच नको. आणि हे पूर्ण चॅप्टर पर्यंत माझी हीच मेथड राहील. चलेगा. अगर आप टेक्स्ट बुक का या और भी कोई, मैं नॉट ओनली टेक्स्ट बुक, कुछ बुक वाले ऐसे सॉल्व करते हैं, कुछ बुक वाले मेरी मेथड से सॉल्व करते हैं, बट मैं हीच मेथड अप्लाई करेल. अच्छा सर, ये रॉन्ग हुआ. फिर रॉन्ग नहीं है, अपन ने बराबर ही किया है. अपन ने सिर्फ कंबाइन एंट्री किया है, उन्होंने सेपरेट एंट्री किया है. पक्का. पक्का क्या. और ये एंट्री ना आपको आगे भी फायदे में रहती है. जब प्रो राटा बोल के नेक्स्ट कॉन्सेप्ट आएंगी ना, उसमें और कंफ्यूजन बढ़ता है. दैट्स वाई ये मेथड ही फॉलो करो. दिस इज द रिकमेंडेड. क्लियर. क्लियर है. चलो सर, चलो आगे. अच्छा, इवन टेक्स्ट बुक में एक प्रिंटिंग मिस्टेक आपको दिखी क्या, ये यहाँ पे इक्विटी शेयर है ना, यहाँ पे देखो उन्होंने नरेशन में क्या लिखा है, प्रेफरन्स शेयर. ओके, सो ये प्रिंटिंग मिस्टेक है. सर थर्ड नंबरची एंट्री काय येते रे दादा, आता थोडं फास्ट. थर्ड नंबरची एंट्री काय येईल, अलॉटमेंट मनी ड्यू का रिसीव, ड्यू. ओके चलो मैं एंट्री बताता हूं, आप अमाउंट बताओगे. इक्विटी शेयर अलॉटमेंट अकाउंट डेबिट, वेरी गुड. टू इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट. आर यू एग्री. यस. मेरा क्वेश्चन है आप सभी स्टूडेंट से, सर 10,000 से अलॉटमेंट ड्यू करूं या 15,000 से.
यस 10,000 से 15,000 एप्लीकेशन आए थे, उनमें से 10 के एप्लीकेशन रखे, 5,000 को बोल दिया घर पे जाओ। अभी अपने पास कितने हैं? 10,000। पूरा क्वेश्चन आ गया 10,000 सोलो। 5,000 बीच में लाना नहीं, 15,000 को भी बीच में लाना नहीं। पक्का? चलो पक्की बात। 10,000 मल्टीप्लाइड बाय अलॉटमेंट मनी पर शेयर कितना है? 4। तो अमाउंट कितनी आली? 40,000। क्लियर है क्या? चलो नरेशन बताओ। बीइंग अलॉटमेंट मनी ड्यू ऑन 10,000 shares at the rate rupees 4 each. आर यू एग्री? पक्का? चलो सर 4th नंबर की एंट्री, अमाउंट रिसीव्ड। अमाउंट रिसीव्ड पूरा हो रहा है ना? अरे उन्होंने बोला था ऑल द मनी वॉज ड्यूली रिसीव्ड, यानी जे काय अमाउंट ड्यू करणार अमाउंट रिसीव्ड हो जाईल। म्हणजे नेक्स्ट एंट्री काय आहे भैया? कॅश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट। कैश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेयर अलॉट। क्लियर है? 40,000 नरेशन का है, बीइंग अलॉटमेंट मनी। कोई शक? पक्का? हाउस द जोश, हाउस द जोश। नींद आ रही है सर? क्या हुआ, कहीं पे जाना है क्या? नाही कुठे भंडारा वगैरे जायचंय जेवण करने को? नाही ना? फोकस करो, फोकस करो। अलॉटमेंटची स्टेज झाली आहे, आता पुढचं काय आहे? फर्स्ट अँड फायनल कॉल। फर्स्ट अँड फायनल कॉल ड्यू और रिसीव? ड्यू। व्हेरी गुड। 5व्या नंबरची एंट्री, बॅक बेंचर्स बोला। इक्विटी शेअर अकाउंट डेबिट, हाउ मच? 30। कैसे? क्या? 10,000 इक्विटी शेयर मल्टीप्लाइड बाय 3, सो 30,000 इज अ राइट आंसर। 2 क्या बोले? टू इक्विटी शेयर कैपिटल अकाउंट, हाउ मच अमाउंट? 30,000। राइट। नरेशन का है बीइंग फर्स्ट एंड फाइनल कॉल मनी ड्यू ऑन। बरोबर है? फोकस है। लास्ट एंट्री बची है क्या? कैश ऑब्लिक बैंक अकाउंट डेबिट, हाउ मच रुपीज? 30,000 टू इक्विटी शेयर फर्स्ट एंड फाइनल। नरेशन क्या? बीइंग कॉल मनी रिसीव। राइट। 6 एंट्री, क्वेश्चन क्लोज। त्यांच्या आता एकदा काउंट बघा, चेक करून घ्या। टेक्स्टबुक मध्ये 7 एंट्री झाल्यात का? त्यांनी रिफंडची सेपरेट एंट्री केली आहे, मी रिफंड सेकंड एंट्री मध्ये ऍडजस्ट केला। ओके। आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकलो एकदा फटाफट रिवाइज करा, की जर ओव्हर सबस्क्रिप्शन असेल म्हणजे कंपनीला जेवढे शेअर इश्यू करायचे त्यापेक्षा जास्त शेअर जर कंपनीला रिसीव्ह झाले असेल तर कंपनीकडे एक ऑप्शन असतो रिफंड करणे, आणि रिफंड करणे कुठे ऍडजस्ट केलाय आपण? ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफरच्या सेकंड नंबर एंट्री मध्ये सेपरेट लिहिलाय टू कॅश बँक। ऍग्री? पक्का? पण त्याच्यामुळे बाकी पुढचा क्वेश्चन कितीने सॉल्व्ह होईल? जेवढे शेअर इश्यू करायचे तेवढ्याने, आणि फक्त ऍप्लिकेशन रिसीव्ह करताना किती करणार? ओवर सब्सक्रिप्शन। ओके चलो ठीक है। ऑनलाइन स्टूडेंट, अगर आपको लेक्चर अच्छा लगा होगा तो कमेंट कीजिए। बाय बाय, टेक केयर।